माझ्या टीचरांचे नाव पुष्पा राजपूत टीचर आहे. नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक सर व आदरणीय शिक्षक ओ माझे मित्र मैत्रिणींनो, आजचा दिवस खूप खास आहे आणि खूप दुःखदायी पण आहे. आज आपण आपल्या लाडक्या शाळेला निरोप देत आहोत. लहानपणी जेव्हा मी आलो तेव्हा मला रडू येत होते. आईचा हात सोडताना डोळे पाणावले होते. पण इथं मला नवीन मित्र मिळाले, इथं प्रेमळ शिक्षक मिळाले, प्रेमळ मित्र मिळाले आणि आईसारखी माया लावणारी शिक्षिका मिळाली, त्या म्हणजेच आमच्या टीचर. आणि तेव्हापासून ही शाळा माझं दुसरं घरच बनलं. तेव्हापासून ही शाळा माझं दुसरं घरच बनलं. शाळेच्या प्रत्येक भिंतीवर आपली आठवण जिवंत आहे. शाळेच्या प्रत्येक बेंचावर आपल्या हसण्याचा, रडण्याचा, भांडण करण्याचा, खेळण्याचा आवाज दडून बसलाय. हे 4 वर्ष कसे निघाले कळालेच नाही. हे 4 वर्ष कसे निघाले कळालेच नाही. टीचरांनी केलेली आमच्यावर मेहनत आणि मी लीडरपणे बोलावे यासाठी केलेले खटपट आणि कोणालाही न घाबरता खंबीरपणे बोलावे यासाठी टीचरांनी केलेली मेहनत मी कधीही विसरू शकत नाही आणि कधीही विसरणारही नाही. म्हणून आज टीचर तुम्हाला मी थँक्यू म्हणू इच्छितो. टीचरांनी फक्त आम्हाला पुस्तक शिकवलं नाही, टीचरांनी फक्त आम्हाला पुस्तक शिकवलं नाही तर एक चांगला माणूस बनवण्याचे शिकवले. चुकल्यावर शिक्षा केली पण नंतर प्रेमाने समजवले देखील. हे त्यांचे मायेचे ऋण इतके मोठे आहे की फक्त शब्दात सांगता येणार नाही. त्यांचे मायेचे ऋण इतके मोठे आहे की फक्त शब्दात सांगता येणार नाही. इतके मोठे आहे त्यांचे मायेचे ऋण. आपण आज शाळेला निरोप देत आहोत, पण ही शाळेला निरोप देता येणार नाही, कारण ही शाळा आपल्या हृदयात जिवंत असेल. हेच मी इतिहासाला सांगेन. हे शाळेचा निरोप घेऊन चाललोय पुढच्या पिढीला. शाळेचा निरोप घेऊन चाललोय पुढच्या पिढीला. शाळा एका हृदयाच्या कोपऱ्यात एका बाजूला जिवंत असेल. शाळा एका हृदयाच्या बाजूला जिवंत असेल. धन्यवाद.